पुढील मुख्य 8वा प्रश्न आहे आपला। एका ठोक व्यापाऱ्याने 1,50,000 रुपयांना काही वस्तू खरेदी केल्या व किरकोळ व्यापाऱ्यास त्या 1,80,000 रुपयांना विकल्या। मग किरकोळ व्यापाऱ्याने त्याच वस्तू पुढे ग्राहकास 2,20,000 रुपयांना विकल्या। यामध्ये त्यांचा GST दर आहे 18%। मग त्यामधील दोघांचा कर बीजकातील आपल्याला कर आकारणी काढायचा आहे आणि देय CGST व SGST काढायचा आहे। मग कर बीजकातील आकारणी ही नेहमी आउटपुट टॅक्सवरून दर्शवली जाते। तर देय CGST व SGST काढण्यासाठी आपल्याला दोघांच्या आउटपुट टॅक्समधून ITC म्हणजे इनपुट टॅक्स क्रेडिट वजा करावं लागेल। मग आपल्याला देय CGST व देय SGST दर्शवता येईल। मग सुरुवातीला आपण प्रत्येक व्यापाऱ्याचा इनपुट टॅक्स क्रेडिट आणि आउटपुट टॅक्स हे दोन्ही काढूया। इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणजे खरेदी करतेवेळी दिलेला कर आणि आउटपुट टॅक्स म्हणजे विक्री करतेवेळी जमा केलेला कर। म्हणून ठोक व्यापाऱ्याचा ITC बरोबर करपात्र किंमत गुणिले GST बरोबर करपात्र किंमत आहे 1,50,000 रुपये गुणिले GST आहे 18% म्हणजे छेद 100। 2 2 शून्य कटून गेले तर 15 गुणिले 18 हे तर 2 शून्य जशास तसं 15 8 20चे हातच्याला 12 15 1 15 15 आणि 12 27 म्हणून 27,000 रुपये एवढा इनपुट टॅक्स क्रेडिट मिळेल ठोक व्यापाऱ्याला। त्यानंतर त्याचा आउटपुट टॅक्स काढूया। म्हणून ठोक व्यापाऱ्याचा आउटपुट टॅक्स बरोबर विक्रीची करपात्र किंमत गुणिले GST। मग विक्रीच्या वेळीची करपात्र किंमत आहे 1,80,000 रुपये गुणिले GSTचा दर आहे 18% म्हणजे छेद 100। 2 2 शून्य कटून गेले 18 गुणिले 18 18चा वर्ग आहे 324। 2 शून्य जशास तसे म्हणजे 32,400 रुपये एवढा आउटपुट टॅक्स आहे ठोक व्यापाऱ्याचा। म्हणून या आउटपुट टॅक्सवरूनच आपल्याला त्यांचा कर बीजकातील GST म्हणजे कर आकारणी आपल्याला दर्शवता येईल। म्हणून कर बीजकातील आकारलेला CGST बरोबर GST छेद 2 बरोबर 32,400 छेद 2 बरोबर बेकबे बेसकी 12 बेदुनी 4 शून्य जशास तसे म्हणून 16,200 रुपये म्हणजे ठोक व्यापाऱ्याने कर बीजकात आकारलेला CGST असेल 16,200 रुपये। म्हणून SGST सुद्धा बरोबर 16,200 रुपयेच असेल। हा कर बीजकात आकारलेला CGST व SGST असेल। पण त्याचा देय CGST व देय SGST काढण्यासाठी आपल्याला आउटपुट टॅक्समधून इनपुट टॅक्स वजा करावा लागेल म्हणजेच ITC वजा करावं लागेल। त्यानंतरच आपल्याला CGST व SGST हा देय काढता येईल। म्हणून ठोक व्यापाऱ्याचा देय GST बरोबर आउटपुट टॅक्स वजा ITC। आउटपुट टॅक्स आहे 32,400 रुपये व ITC आहे 27,000 रुपये। म्हणून 32,000 मधून 27,000 गेले तर 5,400 रुपये एवढा देय GST मिळेल। म्हणून देय CGST बरोबर SGST बरोबर देय GST छेद 2 बरोबर 5,400 छेद 2 म्हणजे 2,700 रुपये। म्हणजे ठोक व्यापाऱ्याचा देय CGST हा 2,700 तसेच देय SGST हा 2,700 रुपये असेल। आता आपल्याला काढायचा आहे किरकोळ व्यापाऱ्याचा आउटपुट टॅक्स म्हणजे कर बीजकात दर्शवलेला टॅक्स किती असेल ते दर्शवायचं आहे। म्हणजे आउटपुट टॅक्सवरून आपल्याला ते सांगता येईल। त्यानंतर त्याचा देय CGST व SGST काढण्यासाठी सुद्धा आपल्याला त्याच्या आउटपुट टॅक्समधून ITC वजा करावं लागेल व याचप्रमाणे देय CGST व SGST काढावं लागेल। म्हणून किरकोळ व्यापाऱ्याचा ITC बरोबर 32,400 रुपये असेल। म्हणजेच ठोक व्यापाऱ्याचा आउटपुट टॅक्स हाच किरकोळ व्यापाऱ्याचा इनपुट टॅक्स असेल। म्हणून 32,400 रुपये ही किंमत आपल्याला ITC म्हणून मिळेल। आता आपल्याला काढायचं आहे किरकोळ व्यापाऱ्याचा आउटपुट टॅक्स। म्हणून किरकोळ व्यापाऱ्याचा OPT म्हणजे आउटपुट टॅक्स बरोबर विक्रीची करपात्र किंमत गुणिले GST बरोबर विक्रीची करपात्र किंमत आहे 2,20,000 गुणिले
18% म्हणजे 18/100, 2 2 शून्य कटून गेले, बरोबर. 18 गुणिले 2200 म्हणजेच 18 शून्य शून्य, 18 शून्य शून्य, 18 दुनी 36, हातच्याला 3, 18 दुनी 36, 36 आणि 3 39, 39,600 रुपये एवढा किरकोळ व्यापाऱ्याचा OPT असेल, म्हणजेच आउटपुट टॅक्स असेल. यावरूनच त्याने करबीजकात आकारणी केलेली असते. म्हणून करबीजकातील दर्शवलेला CGST बरोबर आउटपुट टॅक्स म्हणजेच OPT छेद 2 बरोबर. आउटपुट टॅक्स किती आहे? 39,600 रुपये छेद 2 बरोबर. बेक बे 92 18, 1 उरले 16 झाले, 82 16, 2 शून्य जशाच तसे म्हणजे 19,800 रुपये. म्हणून 19,800 रुपये त्यांचा करबीजकात दर्शवलेला CGST असेल. तसेच SGST सुद्धा तेवढाच असेल. म्हणून करबीजकात दर्शवलेला SGST बरोबर 19,800 रुपयेच असेल. म्हणजेच त्यांनी करबीजकामध्ये 19,800 रुपये हा CGST दर्शवलेला आहे व 19,800 रुपये SGST दर्शवलेला आहे. आता यावरून आपल्याला त्यांचा देय CGST व SGST काढायचा आहे. म्हणून देय GST काढण्यासाठी आपल्याला आउटपुट टॅक्समधून इनपुट टॅक्स वजा करावा लागेल. म्हणून देय GST बरोबर आउटपुट टॅक्स म्हणजे OPT वजा इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणजे ITC बरोबर. आउटपुट टॅक्स आलेला आहे 39,600 रुपये वजा इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणजे ITC आहे 32,400 रुपये बरोबर. 39,000मधून 32,400 वजा गेले तर 39मधून 32 गेले 7,000 आणि 600मधून 400 गेले 200 म्हणजे 7,200 रुपये हा किरकोळ व्यापाराचा देय GST असेल. यावरूनच आपल्याला देय CGST व SGST दर्शवता येतो. म्हणून देय CGST बरोबर GST छेद 2 बरोबर. देय GST किती आहे? 7,200 म्हणून 7,200 छेद 2 बरोबर. 32 6, 62 12, 20 0, 3,600 रुपये म्हणजे किरकोळ व्यापाराचा देय CGST असेल 3,600. तर देय SGST सुद्धा तेवढाच असेल. म्हणून देय SGST बरोबर 3,600 रुपयेच असेल. म्हणजे थोडक्यात सांगायचे तर आपल्याला किरकोळ व्यापाऱ्याचा इनपुट टॅक्स क्रेडिट हा 32,400 रुपये आहे आणि आउटपुट टॅक्स 39,600 रुपये आहे व त्यांचा करबीजकात दर्शवलेला कर SGST हा 19,800 आहे व CGST सुद्धा 19,800 आहे. तर त्यांचा देय GST हा 7,200 रुपये आहे आणि देय CGST 3,600 रुपये व देय SGST 3,600 रुपये आहे. याप्रमाणे आपल्याला ठोक व्यापारी व किरकोळ व्यापारी यांचा करबीजकातील कर आकारणी तसेच देय SGST व देय CGST हे सुद्धा दर्शवता येते. पुढील 9वा प्रश्न आहे. एक व्हॅक्यूम क्लीनर अण्णा पाटलांनी वसईच्या व्यापाऱ्याला 14,000 रुपयांना विकला व वसईच्या व्यापाऱ्याने तोच व्हॅक्यूम क्लीनर 16,800 रुपयांना एका ग्राहकास विकला. यामध्ये GST दर हा 28% आहे. तर अण्णा पाटलांनी करबीजकात दर्शवलेला CGST व SGST किती असेल ते आपल्याला दाखवायचं आहे. तसेच वसईच्या व्यापाऱ्याने ग्राहकासाठी आकारलेला CGST आणि SGST किती असेल ते सांगायचं आहे. तसेच व्यापाऱ्याने केंद्राला व राज्याला दिलेला देय CGST व SGST हे 3 प्रश्न आपल्याला काढायचे आहेत. मग सुरुवातीला आपल्याला काढायचा आहे अण्णा पाटलांचा करबीजकातील CGST व SGST. मग हा करबीजकातील CGST SGST काढण्यासाठी त्यांचा आउटपुट टॅक्स काढावा लागतो म्हणजेच विक्रीच्या वेळी जमा केलेला कर. त्यावरून आपल्याला त्यांचा SGST व CGST सांगता येईल. म्हणून अण्णा पाटलांचा आउटपुट टॅक्स बरोबर करपात्र किंमत गुणिले GST. करपात्र किंमत आहे 14,000 रुपये गुणिले GSTचा दर आहे 28% म्हणजे 28/100, 2 2 शून्य कटून गेले 140 गुणिले 28 म्हणजे 0ला 0, 14 8 12 दर्शे म्हणजे हातच्याला 11, 14 दुनी 28, 28 आणि 11 39 म्हणजे 3,920 रुपये एवढा त्यांचा आउटपुट टॅक्स येईल. म्हणून त्यांचा करबीजकातील आकारलेला GST 3,920 रुपये असेल. म्हणून करबीजकात दर्शवलेला CGST बरोबर
OPT/2 म्हणजे आउटपुट टॅक्स छेद 2, तर OPT आहे 3920/2 बरोबर. बेकबे 9218 1 उरलं बेसकी 12 0ला 0 1960 रुपये. म्हणून त्यांचा कर बीजकात दाखवलेला SGST सुद्धा 1960 रुपये असेल. म्हणून कर बीजकात दर्शवलेला SGST बरोबर 1960 रुपये एवढाच असेल. मग त्यानंतर आता आपल्याला काढायचं आहे वसईच्या व्यापाऱ्याने ग्राहकास किती कर आकारला होता तो काढायचा आहे. म्हणून त्याचा आपल्याला आउटपुट टॅक्स काढावा लागेल व इनपुट टॅक्स क्रेडिट काढावं लागेल. म्हणून वसईच्या व्यापाऱ्याचा ITC बरोबर 3920 रुपये. कारण अण्णा पाटलांचा जो आउटपुट टॅक्स आहे तोच ITC हा वसईच्या व्यापाऱ्याचा असेल. म्हणून ITC बरोबर 3920 रुपये आला. त्यानंतर आता वसईच्या व्यापाऱ्याचा आउटपुट टॅक्स काढूया आपण. म्हणून वसईच्या व्यापाऱ्याचा OPT म्हणजे आउटपुट टॅक्स बरोबर विक्रीची करपात्र किंमत गुणिले GST. विक्रीची करपात्र किंमत किती आहे त्यांची मग 16,800 रुपये गुणिले 28% म्हणजे छेद 100. तर 2 2 0 कटून गेले 168 गुणिले 28 बरोबर 4,704 रुपये एवढा हा त्यांचा आउटपुट टॅक्स येईल. मग यावरूनच वसईच्या व्यापाऱ्याने ग्राहकास करांची आकारणी केली असेल. म्हणून वसईच्या व्यापाऱ्याने ग्राहकास आकारलेला CGST बरोबर OPT/2 म्हणजे आउटपुट टॅक्स त्याने जो आउटपुट टॅक्स जमा केलेला आहे त्याच्या अर्धा CGST असेल व अर्धा SGST असेल. म्हणून 4,704 रुपये छेद 2. म्हणून आकारलेला CGST बरोबर 2×4 2×6 2×5 10 म्हणजे 2,352 रुपये असेल व SGST सुद्धा तेवढाच असेल बरोबर 2,352 रुपये. म्हणजे हा वसईच्या व्यापाऱ्याने ग्राहकास आकारलेला CGST व SGST असेल. मग आता आपल्याला काढायचं आहे त्याने केंद्राला दिलेला कर बीजकातील देय CGST व SGST. म्हणून वसईच्या व्यापाऱ्याचा देय GST बरोबर OPT म्हणजे आउटपुट टॅक्स वजा इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणजे ITC बरोबर. OPT आहे त्याचा 4,704 रुपये वजा ITC आहे 3,920 रुपये. म्हणून 4,704 मधून 3,920 गेले तर 784 रुपये. म्हणून वसईच्या व्यापाऱ्याचा देय GST हा 784 रुपये असेल. तर त्याचा देय CGST म्हणून देय CGST बरोबर देय GST/2 बरोबर. देय GST आहे 784/2 बरोबर 62/6 92/18 2×4 392 रुपये येईल. म्हणून देय SGST बरोबर 392 रुपये. म्हणून वसईच्या व्यापाऱ्याचा आउटपुट टॅक्स हा 4,704 रुपये आहे. तर त्याचा ITC म्हणजे इनपुट टॅक्स क्रेडिट हे 3,920 रुपये आहे. म्हणून त्याने ग्राहकास आकारलेला कर CGST कर हा 2,352 असेल. तर ग्राहकास आकारलेला SGST सुद्धा 2,352 असेल. मग त्याचा देय CGST काढण्यासाठी आपल्याला OPT मधून ITC वजा करावा लागतो म्हणजे आउटपुट टॅक्समधून इनपुट टॅक्स क्रेडिट. तर आपल्याला OPT मधून ITC वजा केल्यानंतर देय GST मिळाला 784 रुपये. मग त्यामध्ये SGST हा 784/2 म्हणजे 392 रुपये असेल आणि CGST सुद्धा 392 रुपये असेल. याप्रमाणे आपल्याला अण्णा पाटलांचा कर बीजकातील दर्शवलेला टॅक्स तसेच वसईच्या व्यापाऱ्याचा ग्राहकास दर्शवलेला कर आणि केंद्रास भरलेला CGST व SGST आपल्याला दाखवता येईल. पुढे मुख्य आपल्याला 10वा प्रश्न दिलेला आहे. त्यामध्ये एका वस्तूच्या वितरण व्यवसाय साखळीचे आपल्याला वर्णन दिलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला 4 घटक दिलेले आहेत. सुरुवातीचा आहे उत्पादक, दुसरा वितरक, तिसरा किरकोळ व्यापारी व चौथा ग्राहक. मग यावरून आपल्याला 3 उपप्रश्न विचारलेले आहेत. पहिला प्रश्न आहे वरील तिघांची कर भरणा विवरणपत्रके आपल्याला दाखवायची आहेत. तसेच ग्राहकाची एकूण खरेदी किंमत किती असेल म्हणजे ग्राहकाला ती वस्तू एकूण किती रुपयास मिळाली असेल. आणि तिसरा प्रश्न आहे
साखळीतील B2B व B2C BJK दाखवा. म्हणजे हा प्रश्न अवघड नाही, पण लिहायला खूप मोठा आहे. त्यामुळे प्रश्न कसा आहे, आपण आत्ता सोडवलेल्या उदाहरणाप्रमाणेच आपल्याला प्रत्येकाचा ITC आणि OPT काढावं लागेल व देय CGST दर्शवावं लागेल आणि प्रत्येकाचं विवरणपत्र वेगळं दाखवावं लागेल. मग आपल्याला 3 वेळेस हेच गणित करायचं आहे. म्हणजे ITC काढणे, OPT काढणे, त्यावरून देय CGST SGST सांगणे. म्हणजे 1 2 3 वेळेस हेच सांगायचं आहे. आणि शेवटी ग्राहकास किती रुपयास वस्तू मिळाली, म्हणजेच किरकोळ व्यापाऱ्याचा OPT प्लस त्याची करपात्र किंमत, या दोन्हींची किंमत मिळून ग्राहकाची खरेदी किंमत होईल. त्यानंतर आपल्याला B2B व B2C हे BJK सांगायचे. B2B म्हणजे बिझनेसमॅन टू बिझनेसमॅन, म्हणजे पहिली B2B आहे. त्यानंतर बिझनेसमॅन टू बिझनेसमॅन ही सुद्धा B2B साखळी आहे, म्हणजे बीजक आहे. त्यानंतर B2C म्हणजे बिझनेसमॅन टू कस्टमर, हे तिसरं बीजक मात्र B2C असेल. पहिली 2 B2B आणि तिसरं B2C असेल. मग आपल्याला फक्त हेच नेहमीप्रमाणे आपल्याला गणित सोडवायचं आहे. फक्त 3 वेळेस आपल्याला ते गणित सोडवायचं आहे. म्हणून उत्पादकाचा OPT म्हणजेच आउटपुट टॅक्स बरोबर करपात्र किंमत गुणिले GST दर बरोबर करपात्र किंमत आहे 5,000 रुपये, म्हणून 5,000 गुणिले GSTचा दर आहे 12% म्हणजे 12/100. 2 2 शून्य कटले, 12 0 0, 12 पंचे 60 म्हणजे 600 रुपये एवढा त्यांचा आउटपुट टॅक्स असेल. म्हणजे एवढा टॅक्स उत्पादकाला भरावा लागेल. म्हणून उत्पादकाचा देय CGST बरोबर OPT छेद 2 बरोबर OPT किती आहे 600, म्हणजे 600/2 बरोबर किती येईल 300 रुपये. म्हणजे उत्पादकाला 300 रुपये देय CGST असेल. तसेच देय SGST सुद्धा तेवढाच असेल. म्हणून देय SGST बरोबर 300 रुपयेच असेल. विवरणपत्र काय येईल उत्पादकाचे, म्हणून उत्पादक वरील व्यक्ती खाली उत्पादक वर GST त्यानंतर CGST त्यानंतर SGST. म्हणून उत्पादकाचा GST किती आलेला आहे सुरुवातीचा 600 रुपये, हा त्याचा देय GSTचा असेल. CGST आलेला आहे 300 रुपये, हा त्याचा देय CGSTचा असेल. व SGST आलेला आहे 300 रुपये, हा त्याचा देय SGSTच असेल. आता याचप्रमाणे आपल्याला वितरक व किरकोळ व्यापाऱ्याचं काढायचं आहे. तसेच व्यापारी टू ग्राहक हे दोन्ही आपल्याला याचप्रमाणे दर्शवायचे आहेत. म्हणून वितरकाचा ITC बरोबर वितरकाचा ITC म्हणजेच उत्पादकाचा OPT असेल, म्हणजे आउटपुट टॅक्स. मग आउटपुट टॅक्स किती आलेला होता 600 रुपये. म्हणून वितरकाचा OPT बरोबर करपात्र किंमत गुणिले GST. मग विक्रीची करपात्र किंमत किती आहे, त्याने 6,000 रुपयाला वस्तू विकलेली आहे. म्हणून 6,000 रुपये गुणिले GSTचा दर 12% म्हणजे 12/100. 2 2 शून्य कटून गेले, 12 0 0, 12 सक्क 72, 720 रुपये येईल. म्हणून आपल्याला वितरकाचा देय GST काढावा लागेल. देय GST काढण्यासाठी आपल्याला OPT मधून ITC वजा करावं लागेल. म्हणून वितरकाचा देय GST बरोबर OPT वजा ITC बरोबर OPT आहे 720 रुपये वजा ITC आहे 600 रुपये. म्हणून 720 वजा 600 120 रुपये. 120 रुपये हा वितरकाचा देय GST असेल. म्हणून त्याचा देय CGST म्हणून वितरकाचा देय CGST बरोबर देय GST छेद 2 बरोबर देय GST आलेला 120 रुपये छेद 2 बरोबर 60 रुपये येईल. म्हणून देय SGST बरोबर 60 रुपयाच असेल. म्हणून त्याचे विवरणपत्र आपल्याला दाखवावं लागेल. म्हणून व्यक्ती देय GST देय CGST
देय SGST हे आपल्याला विवरणपत्र दाखवावं लागेल. यामध्ये व्यक्ती आहे वितरक, देय GST आहे आपला 120 रुपये, देय CGST आहे 60 रुपये आणि देय SGST आहे 60 रुपये. हे आपल्याला दर्शवावे लागेल. याचप्रमाणे आपल्याला किरकोळ व्यापारी टू ग्राहक हे विवरणपत्र दाखवायचं आहे. त्यासाठी आपल्याला याचप्रमाणे क्रिया करावी लागेल. म्हणून किरकोळ व्यापाऱ्याचा ITC बरोबर 720 रुपये असेल. म्हणजे जो वितरकाचा OPT असेल तोच किरकोळ व्यापाऱ्याचा ITC असणार आहे. म्हणून किरकोळ व्यापाऱ्याचा OPT म्हणजे आउटपुट टॅक्स बरोबर विक्रीची करपात्र किंमत गुणिले GST बरोबर विक्रीची करपात्र किंमत आहे 6500 रुपये गुणिले GST आहे 12% म्हणजे 12/100. तरी 2 2 शून्य कटून जातील. 65 गुणिले 12 म्हणजे 12 पंचे 60, हातच्याला 6, 12 के 72, 72 6 78, 780 रुपये. म्हणून किरकोळ व्यापाऱ्याचा देय GST बरोबर OPT वजा ITC म्हणजे आउटपुट टॅक्स वजा इनपुट टॅक्स क्रेडिट. तर 780 वजा 720 रुपये बरोबर 60 रुपये येईल. म्हणून किरकोळ व्यापाऱ्याचा देय CGST बरोबर देय GST छेद 2 बरोबर 60/2 बरोबर 30 रुपये. म्हणून SGST सुद्धा तेवढाच येईल. SGST बरोबर 30 रुपये. आता यावरून आपल्याला किरकोळ व्यापाराचे विवरणपत्र तयार करावं लागेल. म्हणून व्यक्ती देय GST देय CGST देय SGST व्यक्ती आहे किरकोळ व्यापारी देय GST आहे 60 रुपये, देय CGST आहे 30 रुपये आणि देय SGST सुद्धा 30 रुपयेच आहे. याप्रमाणे आपल्याला किरकोळ व्यापाराचे विवरणपत्र दाखवता येईल आणि शेवटी आपल्याला तिघांचे एकत्र सुद्धा दाखवता येते. मग शेवटचा प्रश्न राहिलेला आपल्याला या साखळीतील B2B व B2C बीजके कोणती आणि ग्राहकाची एकूण खरेदी किंमत किती हे आपल्याला दाखवायचं आहे. यानंतर आपल्याला ग्राहकाची एकूण खरेदी किंमत दाखवायचं आहे. म्हणून ग्राहकाची एकूण खरेदी किंमत बरोबर करपात्र किंमत प्लस GST. मग करपात्र किंमत आहे त्याच्यासाठी 6500 रुपये प्लस GST आहे 780 रुपये. म्हणून त्याला ती किंमत किती मिळेल 0 + 0 0, 8 + 0 8, 7 आणि 5 12, हातच्याला 1, 6 आणि 1 7, 7280 रुपये. म्हणून ग्राहकाला ती वस्तू 7280 रुपयास मिळेल. त्यानंतर आपल्याला B2B व B2C ही बीजके कोणती ते विचारलेलं आहे. म्हणून B2B बीजके म्हणजेच बिझनेसमॅन टू बिझनेसमॅन म्हणजे व्यावसायिक टू व्यावसायिक. कोणती बीजके आहेत ते एक आहे उत्पादक ते वितरक हे B2B बीजक आहे. त्याचप्रमाणे दुसरा आहे वितरक ते किरकोळ व्यापारी. वितरक ते किरकोळ व्यापारी हे सुद्धा B2B बीजक आहे म्हणजेच व्यवसाय टू व्यवसाय या पद्धतीने. त्यानंतर किरकोळ व्यापारी टू ग्राहक म्हणजेच B2C म्हणजे बिझनेसमॅन टू कस्टमर या पद्धतीने. म्हणून B2C हे बीजक बरोबर कोणता असेल किरकोळ व्यापारी टू ग्राहक
या पद्धतीने आपल्याला B2B बीजेके आणि B2C बीजक हे दाखवता येईल.